हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर इथे सकाळ सकाळी आधीची टिफिनची माझी तयारी चालली होती आणि आप्पे, डोसे किंवा इडली अशा काही गोष्टी घरात बनवायच्या असल्या किंवा त्यांचं बॅटर असलं की मला पुढचे 2 दिवस त्याच्या टिफिनचं टेन्शन मात्र राहत नाही, कारण त्याला ते घरी खायला तेच लागतं आणि टिफिनमध्ये त्याला तेच हवं असतं. इतकं त्याला ह्या अशा सगळ्या गोष्टी आवडतात. तर तेच मी आज त्याला टिफिनमध्ये दिले होते आप्पे बनवून. आणि आमचा नाश्ता अजून व्हायचा होता. माझी अंघोळ बाकी होती, त्यानंतर अंघोळ वगैरे झाली आणि आधी देवपूजा करायला घेतली होती. तर त्यासाठी बाल्कनीत आज भरपूर अशी फुलं आली होती. रोज मी सगळी फुलं काढून घेत नाही, म्हणून ती दुसऱ्या दिवशीसुद्धा मला म्हणजे पुरतात. जेवढे लागतात तेवढंच मी फुलं घेते, एक्स्ट्राची काढून ठेवत नाही, ती झाडांवरच ठेवते. तर आज सगळी फुलं संपली होती झाडांवरची आणि जी काही दिसत आहेत तुम्हाला तर ती लहान आहेत अजून. त्यांना पूर्णपणे उमलायला थोडा वेळ लागेल, 1-2 दिवस जातील. तोपर्यंत बघूया, आता बाहेरून मागवायला लागतील ह्या वेळेला. एवढी अशी फुलं, बेलपत्राची पानं आणि शमीची पानं सगळं काही घरातच होतं आज, तर खूप छान वाटत होतं पूजेला. त्यानंतर कालची जी काही गोष्टी फुलं वगैरे होती ती काढून घेतली, देवासमोर दिवा लावला. आणि अहोंना खूप जास्त घाई होती, स्वयंपाकाला वेळ लागला असता म्हणून आज नाश्ता बनवावा लागला. नाही तर मी बऱ्याच दिवसांपासून नाश्ता बनवत नाही, डायरेक्टली जेवणाचंच करत होती. पण आप्प्यांचं बॅटरही शिल्लक होतं, तर मी आधी आप्पे बनवले. आमचा स्वतःचा दोघांचा नाश्ता झाला आणि त्यानंतर मग देवपूजेला आणि इतर कामांना सुरुवात केली, कारण स्वयंपाकाला आज बराच वेळ होणार होता. जेव्हा ते घरी येतील तेव्हा गरम गरम बनवायला लागेल दुपारी वगैरे. पण आता सध्या आम्ही नाश्ता करून घेतला होता. आणि हो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील किंवा पहिल्यांदा तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. खाली मी लॉंग व्हिडिओची लिंक देखील देते, ते सुद्धा चेकआउट करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.